श्री गुरुवे नमः स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः सुन्द्रः पूर्वाविश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षणलक्ष्मीः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु गुळात पाणी लावायचं ओम अभैद्रवा सर्वास्तमिवाय समरक्षम सभायां भिन्नदर्शी सर्वांशजीः केशवाय नमः स्वाहा नारायणाय नमः स्वाहा माधवाय नमः स्वाहा गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामने नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पितराय नमः हरे नमः श्री कृष्णे परमात्मा निवलादि विगतः प्राणायाम विदः ओम नमो भगवते वासुदेवाय आपो ज्योतिरस्मृतं ब्रह्म पूर्वसर्वम श्रीमन्महागणाधिपतये नमः गणपती लाणी कलशाला अक्षतो नमस्कार गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरु साक्षात् ब्रह्म श्री गुरुवे नमः रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पदये नमः विश्वेश्वरनाथं खंडं दंडपाणि च भैरवं देकासिंहांग भवानी मृगा नाव घ्यायचं यजमानो शरणः अहो म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थम अनसिंग क्षेत्र मध्ये सप्तदिनात्मक प्राणाय स्वाहा पाणी फिरवा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदय स्वाहा समय स्वाहा सत्यं पूर्णापूर्णे नमः नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि प्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् पुष्पाञ्जलिं समर्पयामि सिद्धिविनायक भगवान की जय गजानन महाराज की जय कलशाला गंधक्ष पूर्वायचं तत्वायामि पद्महणा बन्दमान सदा शासे जडमानो हरिभिः अहेरमानो वरुणः रोषुगुणविद्महे वक्रुणाय नमः सकलोपचारादे गन्धचकानि समर्पयामि गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वते नर्मदे सिंधु कावेरी तस्मै सिद्धिं करो वरुणाय नमः नमस्कार करा म्हणा मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथेदेव भव राष्ट्रदेव भव सान्निध्यं कुर्वे देव प्रसन्न वरदा कुर्वे नमः प्रथमपूर्वक नमस्कारः नमस्कारोमि फोटोला गंध लावायचं नमस्ते सिद्धिविनायकाभ्यो नमः सकलोपचारार्थं धनक्षुषमाणे समर्पयामि भूतपूर्वक नमस्कारः नमस्कारोमि रक्तगन्धानुकानविश्वेश्वरभक्तानुगुणं देव जगत्कारणं सिद्धिप्रधानपूर्वक नमस्कारः नमस्कारोमि ग्रंथराजाय नमः कस्तूरी जगमंगलानप्रदे वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौलिकं वरदरे वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं शिलतं कण्ठे नमोदावरे गोपस्त्रीपदे विषयो विजते गोपालचूडामणि ग्रंथराजाभ्यो नमः ग्रंथराजाभ्यो नमः पुष्पमालां समर्पयामि ग्रंथराजाभ्यो नमः ग्रंथराजाभ्यो नमः प्रथमपूर्वक नमस्कारः नमस्कारोमि श्री शतलक्ष्मी जगन्नाथरात्रे पार्श्वे लक्ष्मीराणे रूपं शृण्वानं विषाणो सर्वलोकविषाणो प्रार्थनापूर्वक नमस्कारः नमस्कारोमि
दोन्ही हातांनी टाळ्या वाजवायच्या आणि Hare
तुच्छ अर्थ आहे महाभारताचा. तुम्हाला माहिती आहे का महाभारत लिहिलं कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? हा? कोणी? अरे बाजूला सांगा. आणि सांगितलं कोणी? म्हणजे कुणाची कल्पना होती? माहित नाही आपल्याला. आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो की नाही? गुरुपौर्णिमेचं अजून एक नाव काय आहे? काय? व्यास पौर्णिमा. काय आहे? कारण व्यास म्हणून जे होते ते साक्षात भगवंताचे कलावतार होते. आपण काय ऐकलं? एक जो वेद होता त्याचे 4 विभाग केले. 18 पुराण, 18 उपनिषद, महाभारत अशा ज्यांनी रचना केलेली आहे ते म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास. इतका मोठा त्यांचा हात आहे या संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये. सर्वांचे गुरु आहेत, सर्व गुरूंचे गुरु आहेत. म्हणून गुरु पौर्णिमेचं नाव व्यास पौर्णिमा. आणि महाभारताची रचना केली आहे साक्षात व्यास महर्षींनी. त्यांनी सांगावं आणि गणपती बाप्पांना लिहावं. आणि किती दिवसापर्यंत लिहिलं गेलं माहितीये का? 3 वर्षामध्ये महाभारताची रचना केली आहे. घरी काही झालं की महाभारत झालं एवढं त्याचा तुच्छ अर्थ नाहीये. महाभारत इतका श्रेष्ठ ग्रंथ आहे की महाभारतामध्ये जितके पात्र आहेत ना त्या पात्रांचा व्यवस्थितपणे एखाद्या व्यक्तीने अभ्यास केला, आपण जर अभ्यास केला तर संत म्हणतात आपण आपल्या जीवनामध्ये यशाला प्राप्त करू. कारण आपल्या जीवनामध्ये अनेक व्यक्तींना पाहतो. कोणी रागीट असतो, कोणी चांगला असतो, कोणी वाईट असतो, कोणी चांगला असतो पण मदत करत नसतो. असे काही प्रकार आपण पाहतो. तर प्रत्येकाशी एकसारखं वागता येत नाही. कुणाशी कसं वागावं हे जर शिकायचं असेल, यशाची प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी उत्तम ग्रंथ म्हणजे महाभारत आहे. आणि महाभारतात जे काही सूत्र आहेत ना ते अजून एका ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे समर्थ रामदासांचा दासबोध. ऐकलाय का नाव ऐकलंय? समर्थ रामदासांचा दासबोध. प्रत्येकाचा धर्म काय आहे, कसं असावं, कसं वागावं हे सगळं समर्थांनी उल्लेख केलेला आहे. मॅनेजमेंट, एकंदरीत मॅनेजमेंट शिकायचं असेल ना तर मॅनेजमेंटचे पुस्तक आहे महाभारत आणि दासबोध. आणि काही मुलांना विचारा बाबा तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं? तर खूप लोक म्हणतात MBA करायचं आम्हाला, मास्टर्स इन बिझनेस अँड ऍडमिनिस्ट्रेशन. तर म्हणजे आम्हाला MBA करायचं, मॅनेजमेंट शिकायची आहे. एखादं हॉस्पिटल कसं मॅनेज करतात, एखादं गाव कसं मॅनेज करायचं, एखादी इंडस्ट्री कशी मॅनेज करायची हे सगळं शिकण्यासाठी आपण मॅनेजमेंटचा कोर्स करतो. आणि सगळ्यांना असं वाटतं की बाबा हे जे टेक्स्टबुक लिहिले गेलेत ना ते परदेशातल्या लोकांनी लिहिले, आपल्या देशाची देणी नाही असं चुकीची भावना आहे. पण ज्यांनी मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे किंवा करणार आहात तर ऐकून ठेवा, मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जे सूत्र मिळणार नाही किंवा जे आहेत ना ती सगळी सूत्र तुम्हाला दासबोधात आणि महाभारतात. म्हणून इफ यू वॉन्ट टू मॅनेज समथिंग व्हेरी वंडरफुली, मग ते राष्ट्र असेल, देश असेल, आपलं गाव असेल, घर सुद्धा असेल किंवा हॉस्पिटल असेल, कुठलीही संस्था तुम्हाला मॅनेज करायची असेल, तो व्यवस्थितपणे कसं चालवावं हे शिकायचं असेल तर त्यासाठी महाभारत आणि दासबोध या 2 ग्रंथांचं अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणून कृष्ण कळण्यासाठी फक्त भागवत नव्हे तर महाभारत सुद्धा वाचायला. मी विनंती करते की कोणीही बडबड करू नका. कारण प्रत्येक कथा कशी असते कमीत कमी 3-4 तासाची केली ना तर मला थोडासा आनंद होतो. पण इथं काही कारणास्तव फक्त 3 तास, त्यातलाही अर्धा तास गेला आता. मग परिपूर्णपणे लाभ घ्यायचा असतो ना तर एवढी विनंती कोणी बोलायचं. गोपाल कृष्ण भगवान. तर अशी आपली ही राम
की या दिवसामध्ये आपल्या समोर ही कथेचं आयोजन त्यांनी ठेवलेलं आहे. आजचा विषय आहे मनोबल, अध्यात्म शक्तीची उपासना. पण पहिला आपण पाहूया की गणपती म्हणजे काय आहे. गणपती उत्सव आपण का साजरा करतो? गणपती उत्सव साजरा का करतो आपण? भाद्रपद महिन्यातले जे दिवस असतात 9 किंवा 11 दिवस हे गणपतीचे अत्यंत प्रिय असतात. त्या दिवशी गणपतीची उपासना केली जाते. हे पारंपरिक आहे सनातन धर्माप्रमाणे. पण हा जो गणपती फक्त घरोघरी पूजला जायचा, आपण काय ऐकलं, लोकमान्य टिळकांनी त्यांना बाहेर आणलं की लोकजागृती व्हावी, अनेक लोकांनी एकत्रित यावं. आणि अनेक वर्षांपासून आपण गणपतीची स्थापना करतो, त्यांचं पूजन करतो. ही फार उत्तम गोष्ट आहे. पण आजकाल आपण शाळेतही सांगतो, बाहेर ऐकतो की बाबा गणपती कशाचा असावा, तर मातीचा असावा. कारण आपण गणपतीचं विसर्जन करतो तर इतर पदार्थांनी म्हणजे केमिकल्स न बनवलेला जर तो गणपती असेल आणि तो जेव्हा पाण्यात आपण विसर्जन करतो तर ते पाणी प्रदूषित होतं. हो की नाही? आपण ऐकतो की नाही? पण तरी मी काल पाहिलं असं गाडीत येता जाता भरपूर लोक, लहान मुलं मोठे वगैरे सगळे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मोठे मोठे लहान असे गणपती आणत होते. आश्चर्य वाटतं, शाळेत आपण शिकतो, मग ते घरी गेले की का करत नाही? विचार करा, एखाद्या मुलांना लहानपणीपासून 10वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण 11वी 12वी केली, 12वी नंतर तो डॉक्टर तिचं प्रशिक्षण घेतोय, 5-7 वर्ष डॉक्टरीचं प्रशिक्षण घेतलं, खूप मेहनत केली, 25-28 वर्षाचा तो झाला. आणि त्या मुलाला विचारलं, बाबा तो आता काय करणार? काय घरी बसणार, खाणार पिणार, झोपणार? तर हसू येतं की नाही सांगा? अरे अख्खं आयुष्य तू घालवलंस त्याच्यासाठी आणि तू डॉक्टरची प्रॅक्टिस नाही करणार? नाही. मग विचार करा, त्या विद्येचा उपयोग काय झाला? आपण जे शिकतो ते जेव्हापर्यंत आचरणात आणत नाही, त्याचं प्रॅक्टिस आपण करत नाही, मनन करत नाही, तोपर्यंत त्या विद्येचा काहीच लाभ नाही. नुसतं एखादं पुस्तक घेतलं, रट्टा मारला, असं वाचलं, बस झालं, परीक्षा दिली, झालं. पण ते ज्ञान जर आपल्या जीवनात आपल्याला उपयोगी येत नाहीये तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? म्हणून विनंती करते की आपण ऐकतो ना की सृष्टी आपल्याला भगवंताने दिली आहे, त्याचं संरक्षण कुणी करावं तर आपण करावं. आपण का ऐकलं, उत्तिष्ठ, अरे जागे व्हा, ऐकतो ना तू, त्याचं मनन कर. मग काय करायचं? या वर्षी झालं ते झालं, हरकत नाही, पण आज संकल्प घ्या की पुढच्या वर्षीपासून आम्ही फक्त मातीचे गणपती बसू. हो की नाही? संकल्प घेता? मग मला ऐकू नाही आला? 10 रुपयाने घेता? ठीक आहे, 15 रुपयाने घेतलेला दिसतो. कुणी घेतले त्यांनी हो म्हणा. हा कमी होतो, हरकत नाही. फक्त सांगण्याचा उद्देश एवढा की मनापासून वाटलं पाहिजे. हो, कथेत आपण कोणाला सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी नाही. आज आपण ऐकलं एवढं नाही, त्याचं कारणही विचार करा. म्हणजे कुणी सांगितलं म्हणून करावं का आपण? कुणी सांगितलं की मातीचे गणपती बसवायचे, म्हणजे बसवायचे का नाही? विचार करा. आपण शिकलेली मुलं, शिकणारी आहात, मातीचा गणपती का बसवायचा? तर आपण फळाफुलाने सुद्धा करू शकतो, पण तो 9 दिवस राहत नाही पूजेसाठी आणि मातीचा राहतो. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये अनेक असे केमिकल्स असतात ज्यांचं विसर्जन केल्याने पाणी प्रदूषित होतं. आणि पाणी कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. मग मी काय ऐकलं, दिदी आमच्याकडे पाऊस नव्हता म्हणे इतके दिवस आणि आम्ही खूप त्रासून गेलो होतो. विचार करा, खूप तहान लागल्याने एक पाण्याचा ग्लास मिळत नाही, आपल्याला पाणी मिळत नाही, तर किती त्रासून जातो. मग देवाने जी सृष्टी बनवलेली आहे ती कुणासाठी? इतकं समुद्र, इतके सारे नद्या, सगळे तलाव बनवले देवाने. आणि असं कधी पाहिले का बाबा आकाशातून पुढे विष्णू आले आणि अख्खी गंगा पिऊन टाकली तहान लागली? कधी पाहिलंय का? नाही. भगवंताने सृष्टी रचली, अनेक झाडं,
की ज्याच्या मस्तकावरती सोन्याचा मुकुट नाहीये, सोन्याचे कुंडल नाहीये, स्वच्छ छान अशी रेशमी वस्त्र नाहीये, असा एकही व्यक्ती नव्हता. प्रत्येक स्त्रीच्या अंगावर दागिना म्हणजे समृद्ध असा आपला भारत देश. एका गल्लीचं वर्णन केले. अयोध्या अशी होती, अगदी स्वच्छ होती. ती घाण केली कोणी, आपण केली आणि आपणच आपल्या देशाला नाव ठेवतोय. पण आपल्याला रोल मॉडेल म्हणून दुसऱ्यांना घ्यायची गरज नाही. आपला देश, आपला प्रांत, आपलं गाव, आपलं घर ही आपली जिम्मेदारी आहे, कारण ते माझं आहे. हा विचार करायला हवा. मेरा भारत. कुणाचा भारत? मेरा भारत. दुसऱ्यांचा असेल तर आपण दुसऱ्यांना सांगू बाबा तुम्ही करा, पण कुणाचा आहे? खरा आपला आहे का? मग आपण स्वच्छ करणार की नाही? म्हणून संकल्प घ्या की या सृष्टीला जे काही घाण करेल ते मी नाही करणार. अमेरिका फार छान आहे, फार छान आहे, इतकं मस्त देश आहे ना, लोकांना कौतुक वाटतं. आपली मुलं जर तिथे गेली ना, ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे, आम्ही फॉरेन रिटर्न आहोत, मग तिला सरकारचा भाषा म्हणतो. पण आम्ही अमेरिकेला जाऊ कशासाठी म्हणे, काय आहे तिथं? हो दिदी, तिथं तुंकलं की पाणी म्हणे, असं कोणी तुंकणार नाही रस्त्यावरती, असं पेपर कोणी टाकणार नाही, कचरा टाकणार नाही. मी म्हणते नवल काय इथं राहणार तुम्ही. आपल्या समाजामध्ये, आपल्या गल्लीमध्ये आपण सुरू करूया. असा आपला देश होता, तो आपण बिघडवला. द कंट्री इज ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. आपण ऐकतो की नाही? कुणाचा देश? आपला देश. कुणामुळे देश? आपल्यामुळे देश. म्हणजे जे देश म्हणजे काय आहे? देश म्हणजे आपण आहोत. फक्त माती, धुत्या, गावं ही देश नाहीये. असा विचार करा. मनसेमध्ये एकही व्यक्ती राहणार नाही, मग ते गाव झालं का? नाही. गाव म्हणजे काय? चार माणसं एकत्रित आली, एखादी संस्कृती आली तर त्याला आपण गाव म्हणतो. असे अनेक गाव एकत्रित झाले त्याला राष्ट्र म्हणतो. अनेक राष्ट्र एकत्रित झाली तर त्याला आपण देश म्हणतो. मग तो देश कोणाचा? आपला, माणसांचा तो देश आहे. म्हणून आपण काय करायला हवं? आपण आपल्या सृष्टीची स्वच्छता राखायला हवी, त्याचं संरक्षण करायला हवं. भागवतामध्ये वर्णन आलंय, भगवद्गीतेत वर्णन आलंय. भगवंताचं स्वरूप काय आहे? दोन प्रकाराने. तो जर सगुण रूपात आला आणि बंसी धारण करतो तर तो कृष्ण झाला. हातामध्ये धनुष धारण केला तर तो राम झाला. अष्टभुजा झाली, लाल साडीमध्ये ती आली, अनेक आयुध धारण करून आली तर ती दुर्गा झाली. प्रेमळ स्वरूप आईचं असेल तर ती राधा झाली. एक परमात्मा विविध स्वरूप धारण करतो, पण त्या परमात्माचं अजून एक सुंदर स्वरूप आहे बरं, ती म्हणजे सृष्टी. भगवान सांगतात याच्या नद्या आहेत ना, त्या माझ्या नाड्या आहेत. भगवंताचं विराट स्वरूपाचं वर्णन केलंय. हे जे वृक्ष आहे ते माझे रोम आहेत असं भगवंतांनी वर्णन केलं. हे जे ढग आहेत ना ते माझी काळी केस आहेत. म्हणजे भगवान काय सांगतात? अरे तू जे जे पाहतोस ना किंवा जे दिसत नाही ना ते सगळं माझं स्वरूप आहे. अशा आपल्या पुराणातून वर्णन आलेलं आहे. म्हणून असा निश्चय करा की सृष्टी माझी आहे आणि याचं संरक्षण मी करणार. गणपती बाप्पा लक्ष नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट विचार करा, आपल्या गणपती असं का आहे बरं? अनेक देवतांची माणसं माणसासारखी असतात, तोंड वगैरे, पण या देवाचं तोंड हत्तीचं आणि खालचं शरीर असं माणसाचं, असं का आहे? आणि एखादा आपला भारतीय जर परदेशात गेला ना आणि त्याला जर कुणी म्हटलं की तुमचं काय भारत म्हणे, इतके देव, काय काय ती पूजा, काय तो गणपती हत्तीच्या तोंडाचा, की आपल्याला लाज वाटतं. खरं गं, काय आपल्या संस्कृतीमध्ये असं वाटतं. आणि तो मूर्ख सोपवड भारतीय भारतात येतो आणि आपल्याला ज्ञान सांगतो. काय भारतीय संस्कृती? अरे इतके देव तुला असतात का? हा सगळा अंधविश्वास आहे. आणि आपण आपल्याला ज्ञान नसल्यामुळे आपल्या संस्कृतीला, आपल्या देवी देवतांना आपण नावं ठेवतो. पण हा विचार करत नाही की खरं आहे बाबा अशा देवता का आहे? गोपाल कृष्ण भगवान. शांत बसायचं.
असतो. आपण हा विचार करत नाही की अशी देवता का आहे, त्याचा मागच अर्थ काय आहे, आपण कधी विचार करत नाही. ऐकत नाही आईवडिलांना, निदान वेळ नाही आणि मुलांना ते आवडत नाही आणि कथारूप आयोजन केली तर का वाटत नाही. मग कळणार तरी कसं? बरं टीव्ही इंटरनेट, तर त्याच्यावरती कार्टून बघण्याशिवाय दुसरं काय पाहणार? लहान मुलं कार्टून, आई सिरियल, होणार असून मी मला माहित नव्हतं, मी परवा पाहिलं बरं. आणि पुरुषांना मग आपल्या संस्कृतीसाठी जर आपण वेळ दिलाच नाही, आपण आपल्या मुलांना सांगितलं नाही, आपण त्याचं आचरण केलं नाही, तर कळणार तरी कसं? म्हणून असं समजू नका की बाबा मला माहित नाही गणपतीचा असा आकार काय आहे, मला माहित नाही म्हणजे हे काहीतरी विचित्र आहे, चूक आहे असं नाहीये. असं लक्षात घ्या, मला माहित नाही तर मी कळून घेईन आणि जे नाव ठेवलं त्यांना मी सांगेन याचा अर्थ काय आहे. आपण तशी कथा ऐकली आहे की गणपती बाप्पाचं तोंड असं काय झालं तर महादेवांनी त्यांचं तोंड कापून टाकलं आणि नंतर हत्तीचं तोंड लावलं. ती कथा मी सांगणार नाही, आता वेळ नाही, पण विचार करा गणपतीचं असं जे तोंड लागलं ते आपल्याला काय सांगतं? गणपतीचे छोटे छोटे डोळे, मोठे मोठे कान आहे की नाही, अशी मोठी मोठी सोंड, इतकं मोठं पोट आणि इतका मोठा असा गणपती बसतो ते कशावर म्हणे आणि छोट्याशा उंदरावर बसतो. हे शक्य आहे का हो? मग त्याचा अर्थ काय असावा? ऐका, तर गणपती बाप्पाचे छोटे छोटे डोळे आपल्याला काय शिकवतात की माणसाची दृष्टी पहिली पाहिजे, म्हणजे सूक्ष्म पाहिजे. कुठलंही आपण काम करताना पुढचा विचार केला पाहिजे. आज जर मी इतका अभ्यास केला, रोजचा मी असा नियम ठेवला, तर या वर्षी मी चांगल्या मार्गाने पास होऊ शकेल. या वर्षी जर आपण थोडंसं घर बांधकाम केलं, एवढा खर्च केला, तर आपल्याकडे पुढे एवढा पैसा होईल. किंवा मी जर अमक्या व्यक्तीशी आज असं वागलो तर पुढे त्याचा काय परिणाम होणार, असं आपण प्रत्येक जे काम करतो ना त्याचा दूर विचार केला पाहिजे की याचा परिणाम काय होणार. गणपती बाप्पाचे नेते आपल्याला ते शिकवतात आणि गणपती बाप्पाचे गाणं काय शिकवतात म्हणे मोठे मोठे गाणं ठेवा. म्हणजे असं करू नका की माझे गाणं छोटे म्हणून. मोठे गाणं म्हणजे काय? विशाल ठेवा, म्हणजे सर्वांचं ऐका. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, काही निश्चय करायचा असेल तर आपले शास्त्र सांगतात. समजा घरातली काही समस्या आहे किंवा घरी काही कार्यक्रम करायचा, काही करायचा, तर काय करावं? 4 किंवा 5 जे मुख्य घरचे लोक आहेत त्यांना एकत्रित आणावं, त्यांना विचारावं की बाबा आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, तुमचा काय विचार आहे? सगळ्यांचं मत घ्यावं, सगळ्यांचं ऐकावं आणि नंतर शास्त्रांचा आधार घेऊन काय योग्य आहे, काय अयोग्य आहे असा विचार करून योग्य जो आहे तो विचार आपण आचरणात आणावा. पण सगळ्यांचं ऐकावं. आणि मी इतका मोठा, मला कुणाची ऐकायची काय गरज, असं नाही. विचार करा, भगवान श्रीराम युद्धासाठी गेले होते आणि त्यावेळेस विभीषण होता. विभीषण कोण होता? रावणाचा भाऊ होता, पण तो धर्मात्मा होता. तो आला भगवान श्रीरामांकडे आणि म्हटला, देवा मी तुमच्या शरण आलो, मला स्वीकार करा. तर भगवंताने असं नाही, अरे मी तर साक्षात देव आहे, मी श्रेष्ठ आहे किंवा मी अयोध्येचा राजकुमार आहे आणि ये विभीषण मी तुझा स्वीकार करतो, असं नाही केलं. बरं, रामाने आधी सभा बोलवली, सुग्रीवांना बोलवलं, अंगदाला बोलवलं, जांबवंतांना बोलवलं, सगळ्या मुख्य वानरांना एकत्रित केलं, लक्ष्मणाला बोलवलं, हनुमंताला बोलवलं आणि सर्वांचा विचार घेतला की आपण काय करावं. कुणी म्हटलं हो देवा स्वीकार करा, कुणी म्हटलं नाही आणि प्रत्येकाने आपलं तत्वपुत्र मांडला. आणि त्याच्यानंतर रामाने काय केलं की रामाने स्वीकार केला विभीषणाचा. आणि का करताय, शास्त्रांचा याचा आधार काय आहे हे सांगून विभीषणाचा स्वीकार केला. दुसरी गोष्ट रामायणात भागवतात सुद्धा येतं की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस काही निश्चय करतात, निर्णय घेतात ना, त्यावेळेस आपले आई वडील, आपले बंधू, आपले मोठे भाऊ बलराम, इतर मंत्री यांना एकत्रित करत आणि त्यांचा सल्ला घेत की बाबा आपल्याला काय करायचं आहे.
कधी इकडून तिकडं तिकडून इकडं इकडून तिकडं तिकडून इकडं असं असं 1 मिनिट आपण डोळा असं धरण्यानंतर इकडून तिकडं जातो तिकडून इकडे येतो की नाही. म्हणजे उंदीर काय करतो, उंदीर सारखं कार्यरत असतो, काही ना काही करत असतो. आणि गणपती बाप्पा काय सांगतात की प्रत्येकाचं आहार हे उंदीर असावं, म्हणजे माणसानं सतत अखंड कर्म करत राहावं, चांगल्या कामांमध्ये व्यस्त राहावं, तर तो व्यक्ती मस्त राहतो आणि स्वस्थ राहतो असं गणपती बाप्पा आपल्याला सांगतात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि दुसरी एक गोष्ट अशी आपण ऐकणार आहोत, मी आता सांगितलं की आपल्या संस्कृतीमध्ये 33 कोटी देवता आहेत, अनेक देवता. काल मी त्याच्या काळात सांगितलं आपल्या धर्मामध्ये जे अनेक देवता आहेत ना, त्या प्रत्येकाचं कार्य काही कार्य आहे. जसं सूर्यदेवाचं कार्य आपल्याला प्रकाश देतो, चंद्र शीतलता प्रदान करतो, हवा आपल्याला ऑक्सिजन देते, कार्बन डायऑक्साईड देते, प्राणवायू आपला प्रदान करणारा वायू आहे, अग्नी जी बाहेर आहे ती काही विशिष्ट कार्य करते, तर तीच अग्नी आपल्या पोटामध्ये राहून आपलं अन्न पाचन करते. जलदेवता, पृथ्वी देवता, अशा प्रकारे अनेक देवता आपल्या सनातन धर्मात सांगितलेल्या आहेत. पण आपल्याकडे मुख्य पद्धत आहे पंचायतन देवांची, म्हणजे 5 देव. हे मुख्य मानले गेले भगवान. कोणते? तर अगोदर गणपती बाप्पा. मी प्रश्न विचारणार बरं, आणि मार्क पण देणार, कोण पास आणि कोण फेल. मग बडबड केली की मार्क कमी पडतो. किती देव आहेत? मुख्य देवता प्रथम कोण? ऐकू आलं नाही. दुसरे कोण? दुसरे सांगितलं नाही ना, ठीक आहे मी सांगते. महादेव. म्हणजे दुसरा असा नाही मग प्रथम गणपती असतो, दुसरा महादेव, तिसरी देवी, चौथे विष्णू. म्हणजे विष्णू घ्या, विष्णूचा कुठलाही अवतार घ्या, राम कृष्ण काही घ्या, आणि 5वा म्हणजे सूर्यदेव. किती देवता झाले? प्रथम, दुसरे, तिसरे, चौथे, 5वा. व्हेरी गुड. 100 पैकी 100. तर प्रत्येकाला सांगितलंय की प्रत्येकानं 5 देवतांची घरी पूजा अवश्य करावी. मग दुसरे देवता असो किंवा नसो हरकत नाही, पण हे 5 नक्की असावे. तर 5पैकी एक जे देव आहेत ते प्रत्यक्ष आपल्याला दिसतात, सूर्यनारायण भगवान. त्यांची उपासना कशी करायची? तर सकाळी स्नान झाल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा, पाण्याचं अर्घ्य म्हणजे पाणी सोडायचं तांब्यातून घेऊन, देवा तुम्ही आम्हाला
म्हणजे राम म्हणा, कृष्ण म्हणा, बालाजी म्हणा, काही विष्णू आणि देवी. देवी सुद्धा कुठलीही जमते. आपल्या घरची काही असेल, रेणुका माता, तुळजा भवानी अशी असेल किंवा कुठलीही, पण एका देवीची उपासना करायची. का करायची? तर प्रत्येक माणसाचं शरीर हे पंचमहाभूतांनी रचलेलं आहे. पंचमहाभूत म्हणजे काय? पंचमहा म्हणजे काय? 5 मोठे मोठे राक्षस का? काय? कोणते देव? ते जे देव सांगितले गणपती वगैरे ते पंचायतन, हे पंचमहाभूत म्हणजे काय? ऐका, 5 मोठे मोठे भूत नाही. पंचमहाभूत म्हणजे आप, तेज, वायू म्हणजे सांगते आकाश. लक्षात ठेवा, आकाश, अग्नी, वायू, जल म्हणजे आणि पृथ्वी. बढ़िया है, बड़ी हिंदी भी आती है. आपली राष्ट्रभाषा आहे एका हवी. तर 5 महाभूत म्हणजे काय? महाभूत म्हणजे जे खूप मोठे आहेत, इतके मोठे की किती पाणी आहे असं सांगता येत नाही. म्हणतात पृथ्वीवरती 75% पाणी आहे, 75%. तसं सांगता येतं, पण पाणी किती लिटर नाही सांगता येत. म्हणजे इतके मोठे जे आहेत ना ते पंचमहाभूत. आकाश किती मोठं नाही सांगता येणार, अग्नी किती सांगता येते का नाही, वायू किती नाही सांगता येणार. त्याप्रमाणे पृथ्वी, आप, तेज, वायू, जल हे जे आहेत ते पंचमहाभूत. तर प्रत्येकाचं जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी रचलेलं आहे. आणि पंचमहाभूतांचे हे एक एक देवता आहेत. गणपती, महादेव, देवी, विष्णू आणि सूर्यनारायण. तर एकेका महाभूताचे एक एक अधिष्ठात्री देवता आहेत. आणि समजा एखादं जरी कमी आहे तर आपलं जीवन आहे का? विचार करा, आकाशच नाही. कसं असेल बरं पृथ्वी? विचार सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे, अग्नी नाहीये, जमेल का? खाना नहीं बनेगा. ठीक आहे, खाना खा भी लिया तर पचेगा भी नाही. कारण आपण म्हणतो ना, आई भूक लागली तर आग होतीये पोटामध्ये, तर ती जी आहे ती जठराग्नी आहे, ती आवश्यक आहे. जर पोटात आग पडेल इतकं आपण वेळ घालवली आणि अन्न नाही गेलं तर ती अग्नी पोटाला जाळून टाकते. आणि जर वेळेवर अन्न दिलं तर ती अग्नी काय करते? अन्न पाचन करते. म्हणजे अग्नीची सुद्धा आवश्यकता आहे. पृथ्वी याप्रमाणे एकही महाभूत नसेल तर जमणार नाही. त्याचप्रमाणे हे पंचमहादेव, 5 महादेव जे आहेत आपले 5 देव, हे नसतील सुद्धा जमणार नाही. म्हणून 5 देवांची घरी अवश्य पूजा करावी. पण दुःखाची गोष्ट ही आहे की आपल्या राष्ट्रामध्ये भांडणं फार होतात. कुणी म्हणतात महादेव मोठा, कुणी म्हणतात देवी मोठी, कुणी म्हणतात विष्णू मोठा. आणि इतके असे लोक वाढलेत ना की म्हणे महादेवाचं भक्त आणि म्हणे विष्णूचं तोंड पाहणार नाही. चिची हो, विष्णूला कशाला पाहायचं, आमचे महादेव मोठे होते. असं अनसेला कोणी आहे का? बरोबर, असले तरी मी घाबरणार नाही. ऐकून घ्या, आपल्याकडे सांगितलं, देवाने काय सांगितलं की भगवान एक आहे, एक भगवान, त्याने विविध रूप धारण केले. एक सोपं एक्झाम्पल सांगते का? आज जसा मी एक चुडीदार घालून आले, उद्या परवा मी साडी नेसेल, कधी मी पॅन्ट शर्ट घालेल, कधी दुसरं काही घालून येईल. मग मी वेगळ्या वेगळ्या वेशात दिसले की नाही तुम्हाला? कधी पिन घातली, कधी आंबाडा पाडला, कधी इथं उचला पाडला, कधी 2 वेण्या घातल्या, मग वेगळं रूप दिसलं की नाही? तर त्याचप्रमाणे एक परमात्मा वेगळे वेगळे कामं करण्यासाठी विविध रूप धारण करून येतात. तर एक परमात्मा और अनेक रूप और अनेक नाम. जसं आपण नाटक करताना म्हणे अहिल्या अवताराचं नाटक करणार आणि शिल्पादेवी झाल्या अहल्या. आता नाटक चालू आहे आणि माझ्या पती म्हणजे नाटकातले पती गौतम ऋषींना शाप दिला आणि अहल्या रडते, नाही अहो असं काय केलं. आणि लोकांना वाटलं अहल्या रडतीये की ऐकतात छान. सगळं नाटक पूर्ण झालं, खाली आल्यावर आपण काय म्हणतो, अहल्या तुम्ही छान केलं बरं.
सिरियल मध्ये एखाद्या पिक्चर मध्ये त्याने जर काही वाक्य निभावलं असेल ना तर आपण त्याचं खरं नाव विसरतो आणि म्हणतो हा आहे हा अमका आहे हा तमका आहे. त्या सिरियल मधलं पिक्चरचं नाव आपण त्याला देतो की नाही. मग विचार करा कसं जर मी अहिल्या आहे मग मी शिल्पा आहे का मी अहिल्या आहे. तशी मी शिल्पा पण मी अहिल्या पण झाली होती की नाही. तर त्याचप्रमाणे एक परमात्मा एखादं नाटक करण्यासाठी आपल्याला सांगण्यासाठी तो राम होऊन आला पण तो साक्षात विष्णू आहे. तो कृष्ण अवतार धारण करून आला धर्माची स्थापना करण्यासाठी तर तो कृष्णही आहे. याप्रमाणे एक परमात्मा कधी तो महादेव होतो तर तो कधी विष्णू होतो. कधी मोहिनीचं रूप सुद्धा तो धारण करतो. श्रीमद भागवतामध्ये सुंदर कथा आली आहे. दक्ष जो होता सतीचा वडील होता. सती म्हणजे महादेवांची पत्नी आणि त्याने महादेवाशी द्वेष केला महादेवांचा अपमान केला आणि महादेवांचा द्वेष करण्यासाठी त्याने जे यज्ञ केलं त्याच्यामध्ये अनेक देवी देवता बनवली आणि महादेवांचा अपमान केला. हे सतीला सहन झालं नाही आणि सतीनं काय केलं स्वतःला जाळून टाकलं आत्मदाह केला आणि त्यावेळेस त्या यज्ञामध्ये साक्षात नारायण आले आणि नारायणाने काय सांगितलं अरे दक्ष मी कुणाची कथा सांगते दक्षाची कथा सांगते. महाभारतामध्ये दक्ष नावाचा व्यक्ती होता. तो कोण तर सतीचे वडील. कुणाचे वडील सती कुणाची पत्नी होती तर त्या महादेवाचा त्याने विरोध केला म्हणे मी आम्हाला तो उठला नाही म्हणून त्यांचा अपमान करण्यासाठी एक यज्ञ केलं यज्ञाचं आयोजन केलं आणि सतीला ते सहन झालं नाही वाईट वाटलं आणि तिनं स्वतःला जाळून टाकलं आत्मदाह केला आणि त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये साक्षात नारायण येऊन सांगतात अरे दक्ष तुला काय वाटलं विष्णू आणि हे नारायण विष्णू आणि महादेव वेगळे आहेत का. नाही आम्ही दोघं एकच आहोत. म्हणून पंढरपूरला काय म्हणतात विठूने श्री वाहिला देवरणा म्हणे पांडुरंगाच्या मस्तकावर जे आहे ते मुकुट नाही तर तो साक्षात महादेवाचं स्वरूप आहे. म्हणून नाही का कथा आपल्याला ऐकण्यात येते की तिथले जे भक्त होते त्यांना काय झालं सोनार होते आणि ते महादेवांचे भक्त कधी विष्णूला पाहणार नाही आणि त्यांच्याकडे एकदा असं काम आलं की पांडुरंगाला वर्धनी करायची आहे म्हणजे कमरेला पट्टा करायचा. ते गेले पांडुरंगाकडे डोळे बंद करून जातात आणि जेव्हा माप घ्यायला गेले तर काय अरे हा पांडुरंग नाही हा साक्षात महादेव आहे असा त्यांना एकदा दोनदा तीनदा अनुभव आला आणि डोळे उघडून पाहिले तर काय पांडुरंग म्हणजे डोळे बंद केले ना तोच महादेव. भगवंतांनी अनेक भक्तांना असा दृष्टांत दिला की भगवान विष्णू आणि भगवान महादेव एकच आहे. पण दुर्दैवाची गोष्ट भागवताचे रचना झाल्यानंतर सुद्धा वेदांनी सांगितल्यावर सुद्धा अनेक संतांनी सांगितल्यावर सुद्धा हरिहरा नाही होतं असं अनेक संतांनी सांगितलं तरी सुद्धा असे लोक आहेत की अनेक लोक या भांडणांमुळे एकामेका देवतांचं दर्शन घेत नाही. वैष्णवांचे वेगळे शैवांचे वेगळे असा संप्रदाय चालून एकामेकांशी भांडून अनेक लोक कितीतरी लोक मारले गेले आहेत. का तर दोन देवांमुळे नाही विपरीत बुद्धी असल्यामुळं अज्ञानात लोक मारले. पण हे न करणारे परदेशी लोक काय म्हणतात परप्रांती लोक काय म्हणतात अरे सनातन धर्म कसा आहे इतके देवता इतके वाद आणि तुमचे तुम्ही भांडून मारतात त्याचं कारण काय आहे तर कथा ऐकायची नाही कथा समजून घ्यायची नाही. भगवान काय आहे भगवान कुठे असतो तो अवतार धारण करतो म्हणजे काय त्याने अवतार कशासाठी घेतला हे कळूनच घ्यायचं नाही. आपल्याला कळत नाही म्हणून आपल्या मुलांना कळत नाही आपल्या मुलांना कळत नाही म्हणून त्यांच्या मुलांना कळत नाही. अशी जर पिढी चालत गेल्या तर सनातन धर्माचं काय होणार. धर्म सत्य आहे धर्म बरोबर सांगतं पण आपल्याला त्याचा अज्ञान आहे. पण लक्षात घ्या प्रत्येक ग्रंथानं प्रत्येक शास्त्रानं काय सांगितलं तर एक परमात्मा पण त्याचे वेगळे वेगळे रूप आहे. समर्थ रामदास गेले म्हणे गोपाल कृष्ण भगवान
येस, देव एक आहे पण तरी सुद्धा अनेक आहे. का? तर एकच परमात्मा विविध स्वरूप धारण करतो. पृथ्वी म्हणजे भगवान आहे, पहाड म्हणजे भगवान आहे, नदी म्हणजे देव आहे. म्हणून आपण नाही का तुळशीची पूजा करतो, पृथ्वीचे पूजन करतो, आपण करतो की नाही? दिव्याचं पूजन करतो. म्हणजे जड चेतन जे काही दिसतं आपल्याला ते एक परमात्माचं अनेक स्वरूप आहे. समर्थ वाचनाला सुद्धा पाठवणाऱ्यांनी सांगितलं की अरे तिथं सीता होती ना अयोध्येमध्ये, तिथं रखुमाई
रूप हर देश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक कहीं है तेरे रूप अनेक कहीं है. का म्हणून घेतलं आपल्याला लक्षात राहावं समजावं. आपण कथेत बसलो टाइमपाससाठी नाही. आपण टीव्ही बघतो तर इतकं अनुकरण करतो त्या हिरोईनला हा ड्रेस घातला ते घातलं असं केलं तसं केलं. तो कथेत तर किती करावं. कथेने माणसाचं जीवन बदलून जातं. सुंदर होतं उद्धार होतो कल्याण होतो. मग कथा नुसती या काळाला ऐकून या काळाला सोडून द्यावी का नाही. या काळातून जाऊन कुठे जावी आणि नंतर ती आचरणात यावी. म्हणजे आपण जे ऐकलं ते करावं. तुकडोजी महाराज काय सांगतात. मिट्टी से अणु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप लिया. आपण जसं मातीचा गणपती करतो तर मातीचा आपण मुळाला काय केलं बैल केली. कृष्णाष्टमीला गाय करतो म्हणजे तर विचार करा आपण छान अशी माती घेतली मऊ केली आणि त्या मातीचा आपण एक छान मुलगी तयार केली. एक मुलगा केला एक घर केलं एक घरचं केलं त्यात पक्षी केले एक बैल केलं एक डुक्कर केलं असं काही आपण केलं. आणि आता आपण शाळेच्या मुलांना विचारलं बाबा सांगा काय आहे. मुलीला ते मातीच्या मुलीला दाखवून विचारलं काय आहे तर काय सांगणार तुम्ही काय सांगणार. आणि दुसऱ्या मुलाला सगळं दाखवून सांगितलं मातीच्या मुलाला काय सांगणार. घरट्याला पक्षीला पण जर तुम्ही मला विचारलं ना तर मी म्हणणार माती मी म्हणणार माती मी म्हणणार माती. म्हणजे काही दाखवून तुम्ही विचारलं मी मातीच म्हणणार. मग मी चूक सांगितलं का मग तुम्ही चूक सांगितलं का नाही. असं होतच नाही. कुणीतरी एकाचं खरं किंवा खोटं केलंच पाहिजे. चला आता केस लढायची आपल्याला. सांगा कोणाचं बरोबर कोणाचं बरोबर कोणाचं. दोघांचं बी बरोबर का तर ती माती सुद्धा आहे आणि तो मातीच्या आकारातली स्त्री सुद्धा आहे. ती माती सुद्धा आहे आणि मातीच्या आकारातली गाय सुद्धा आहे. ती माती सुद्धा आहे तिच्या आकारातलं डुक्कर सुद्धा आहे. त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने सोन्याचा कंठी केली आपण हार केला मंगळसूत्र केलं म्हणजे बांगड्या केल्या अंगठ्या केल्या नथनी केली बिंदी केली. आणि एखाद्याला विचारलं म्हणतो बिंदी नेकलेस हार बांगड्या आणि एखादा म्हणतो सोनं 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 आहे की नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जसं गणपती ते शिवाजी असं जसं दिसतं आपल्या मूर्तीवर आपण नाव ठेवतो हा महादेव तर त्याप्रमाणे संतांना ते काय दिसतं तर हा परमात्मा तो परमात्मा तो परमात्मा. आणि ते काय म्हणतात प्रभू बस मैं और तुम हम सब एक ही है. म्हणून आपल्याकडे पद्धत राम राम म्हणतो. काय म्हणतो तुम्ही काय म्हणता शाळेत जाता बाईला टाटा तर काय काय म्हणता तुम्ही त्याचा अर्थ काय तर पिक्चर मध्ये पाहिलं डी वगैरे म्हणतो ना आपण म्हणतो की नाही त्याला काहीच अर्थ नाही फालतू आहे कारण त्याला अर्थ नाही हो की नाही सांगा. पण राम राम म्हणतो आपण जय श्री कृष्ण म्हणतो स्वामी समर्थ राधे राधे असं जर काही म्हणतो तर त्याला अर्थ आहे. एकतर काय भगवंताचं नाव आहे जो आपल्याला शक्ती प्रदान करतो आणि दुसरी गोष्ट तुम और मैं राम अरे मी राम आणि तू पण राम. राम माझ्याकडे आहे तुझ्याकडे आहे हे सांगायला मी लागलं आहे. म्हणून काय करायचं घरी आपली पद्धत बदला. टाटा बाय बाय. अगदी आजकाल तर गावातल्या आजीबाई सुद्धा जिला इंग्लिश येत नसेल पण ते म्हणते बाय म्हणता. अशी संस्कृती झाली आहे. मग काय करायचं आपण जय श्री कृष्ण राम राम
आपल्याकडे पूर्वी पद्धत होती, शाळेत गेल्यावर सुद्धा रामराम गुरुजी म्हणायचे. आजकाल गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग मॅम. आपण गुड मॉर्निंग नुसतं म्हणायचं आणि गेले की होमवर्क नाही करायचं. फक्त मॅडम फक्त बॅड मॉर्निंग. त्याच्यापेक्षा रामराम नाही का बरं? म्हणून सवयी बदला. शाळेत शिक्षकांनी सुद्धा सवय लावायला वाटू दिलं का? कथेमध्ये किंवा कुठे रामराम म्हणायचं वाक्याचं लाज वाटते. अगदी काही लोक तर हो मंदिरासमोर जातात. समोर अशी गाडी चालली, तो कामाला चालला, त्याला वाटतं देवाला नमस्कार करावा असा, पण कुणी मला नमस्कार करताना पाहिलं तर काय, म्हणून तो पटकन असाच करतो, निघून जातो. पण असं म्हणत दोन्ही हात जोडायला सुद्धा लाज वाटते, वाकायला सुद्धा लाज वाटते. म्हणजे आपण कुंकू का लावत नाही? लाज वाटते. अशा मुलींच्या टिकल्यात असं पाहावं लागतं तरी दिसत नाही. आणि पूर्वीच्या आजीलाही बाहेर इतकं छान असं मोठं मोठं गंध लागलेलं असायचं. मुंगीपेक्षा बारीक टिकली. आणि पुरुषांना तर विचारायचंच काम नाही, तिकडे नसतातच डोक्यावर. तेव्हा असा विषय आहे मनोबल. तरी मी हा विषय का घेतला? मला असं वाटलं आवश्यक आहे हे सांगणं म्हणून. आणि त्याच्याकडे एवढं आपण याच्यातून तिथंच जाणार आहोत. पण लक्षात घ्या की आपण तिथं जे लावतो ना, ते का लावतो? तर इथं आज्ञाचक्र असतं. काय असतं? काय असतं? आणि तिथं जी शिर असते ना, त्या शिरावरती आपण असं दाखतो कुंकू लावताना. म्हणून कुंकू कुठं खरी टिकली आधी इथं लावायची. ती हळू 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 इथपर्यंत आली. बरं बरं इथं परत नाही आली. कुंकू इथं असा, मग खाली तुम्ही टिकली लावा, काही लावा, या जागेवर ही जी नस आहे ती आज्ञाचक्र, ते दाबल्या जावं. रोज तिथं कुंकू लावावं. त्याला शक्ती मिळते, स्मरणशक्ती वाढते. म्हणून त्या ठिकाणी कुंकू लावण्याचा आग्रह असतो. आपलं फॅशन, आपला धर्म, हिंदू धर्म श्रेष्ठ असा आहे का? नाही. तो धर्म सायंटिफिक आहे. तो धर्म माणसाच्या उद्धारासाठी आहे, कल्याणासाठी आहे. म्हणजे जे काही सांगितलं असं करा, तसं करा, तसं करू नका, तर ते आपल्या उद्धारासाठी सांगितलेलं आहे. पूर्वी काय असायचं, पायामध्ये असे जाड कडे पैंजण पायातले घालायचे. आजकाल शाळेमध्ये पैंजण नको म्हणतात, कानातली नको, बांगड्या नको, गंध नको. जर त्याचं वैज्ञानिक कारण आपण मुलांना सांगितलं नाही तर त्यांना कसं कळणार? म्हणून निदान शाळेतून नाही, मी तर इथं आग्रह करेन, शाळा आणि शाळेतून सांगा मुलांना, आग्रह करा की मुलींना पायात पैंजण घातलीच पाहिजे. मुलांना कपाळावर टिळा आणि मुलींना सुद्धा कपाळावरती कुंकू लावलं पाहिजे. रोज गुरुजींना प्रणाम, राम राम, राधे कृष्ण, जय श्री कृष्ण असं म्हटलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे? काय आजी ओल्ड फॅशन म्हणे तुझं. कोणी बाहेर गेला आला तरी शांत बसायचं. असं गरजा कशा करायचा? उंदरासारखा असतो. काय करायचं? टिका लावायचा. आपण आजीला काय म्हणतो? आजी ओल्ड फॅशन. किती बाहेर होते होतो एवढ्या एवढ्या बाहेर. आम्ही बघ एक घोट घालतो म्हणे बस. ते पण कधी कधी. का अशी पद्धत इथं बसून का असावं? आणि काही रोग झाले की जायचं डॉक्टरकडे. डॉक्टर हे दुखतंय, ते दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, ऍसिडिटी झाली, हे झालं, तमकं झालं आणि इतकी औषधं घरी. डोकं दुखलं औषध, पाय दुखलं औषध आणि व्यायाम बंद. आणि हे तर करायचंच नाही. का करायचं? का सांगितलं आपल्याला बांगड्या घालण्यासाठी? तर या भागावरती जे नसा असतात तर त्या जर दाबल्या गेल्या, त्याच्यावर जर वजन असतं तर आपलं पोट दुखत नाही. अनेक प्रकारचे रोग आहेत ते होत नाही, पोट व्याधी होत नाही. म्हणून या भागावरती वजन असावं म्हणून बांगड्या घालाव्या. पायामध्ये सुद्धा कडे घालावे. आपल्याकडे स्त्रिया पायामध्ये घालतात. का घालतात? याचं कारण आहे, विशिष्ट कारण आहे. म्हणून आजकाल नाही का डॉक्टर सांगतात इथं दाबा, इथं दाबा, इथं दाबा. मग हे दाबण्यापेक्षा अंधी नाही का बरी? ती अंधी आपोआप दाबते. म्हणून कुठल्या मुलामध्ये अंधी घालावी, कोणी घालावी याचं काही विशिष्ट कारण आहे. त्याला संस्कृती, त्याला संप्रदाय म्हणतात. आणि ते संस्कृती सांगणारा आपला संप्रदाय आहे, आपला धर्म आहे, सनातन धर्म. म्हणून त्याचं पालन करावं. फक्त आम्ही हिंदू किंवा आम्ही
नाहीतर काय ऐकण्यासारखं म्हणे डुक्कर लहानाचं मोठं झालं आणि मेलं. असं जर माणसाची गती झाली तर तो माणूस कसा, तो नर कसा झाला. गोपाल कृष्ण. आता आपण बोलूया मनोबल, अध्यात्म शक्तीची उपासना. त्यापूर्वी 2 मिनिट सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आणि नुसता गरजा होत नाही बघा, मुखानं भगवंताचं नाव सुद्धा घ्यायचं, मोठ्याने सुद्धा घ्यायचं. गोपाल राधा कृष्ण
मास्टर लोकांनी इतकं जोरात म्हणलं खरंच छान. शक्ती असतात, बळ ज्याला आपण म्हणतो. अनेक शक्तींपैकी एक शक्ती शारीरिक शक्ती, म्हणजे शरीरात खूप बळ असतं. दुसरी एक शक्ती धनशक्ती, म्हणजे एखाद्याकडे खूप संपत्ती असते, पैशाची शक्ती. तर कुणाकडे बुद्धीची शक्ती असते, बुद्धिमान असतो. म्हणजे खूप लोकांचा संग्रह त्याच्याकडे, म्हणजे एक फोन केला की 100 लोक वाजेल अशी संग्रह शक्ती. याप्रमाणे विविध प्रकारच्या शक्ती आहेत. त्यापैकी एक शक्ती म्हणजे मनोबल, मनाची शक्ती. कोणती शक्ती? जे बोलत नाही त्यांना मी पाहतीये. कोणती शक्ती? शारीरिक शक्ती. शारीरिक शक्ती ऐकलंच नाही ना. दुसरी शक्ती धनशक्ती. कुणाकडे? बुद्धीची शक्ती. या प्रकारे अनेक प्रकारच्या शक्तींमध्ये सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे मानसिक शक्ती, मनाची शक्ती. का मनाची शक्ती सर्वात महत्त्वाची आहे? समजा आपल्याकडे खूप शरीराचं बळ आहे पण बुद्धी नाही, तर त्याचा काय उपयोग? बुद्धी आहे, काम करायची क्षमता आहे, पण धन नाही तर काय उपयोग? अशी प्रत्येक शक्ती एकामेकाशी जुळलेली आहे. पण मनशक्ती ही अशी आहे की सर्व शक्तींसोबत मिळून असते. जर मना